नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अर्ज या ठिकाणी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला आपलं जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। मी पाठीमाग पण भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, त्यांना आपलं नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड कसं करायचं प्ले स्टोअरवरून, तुम्हाला प्रोफाईल लॉगिन कशी करायची हे संपूर्ण सांगितलेलंच आहे। पण तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येत होतात त्या अडचणीवर या ठिकाणी सोल्युशन झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही अर्ज या ठिकाणी केल्यानंतर तुम्ही जर काही चुकी केली असेल तर तुम्हाला ती एडिट पण करता येणार आहे, कारण की नवीन अपडेट आलेलं आहे की जे नारी शक्ती दूत ॲपचं जे ॲप आहे ते ॲपवर नवीन अपडेट आलेलं आहे। तुम्ही जर एकदा अर्ज भरला तर तुम्हाला ते डबल एकदा एडिट करता येतो। तुम्ही जर काही चुकीचं भरलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करता येते, असा एक नवीन अपडेट आलेला आहे। त्याच अपडेटवरती आपण आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आणि अर्ज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा भरता येणार आहे आणि कागदपत्र कसे आपल्याला अपलोड करता येतील, एकदम साधे या ठिकाणी कागदपत्र कसे तुमच्याकडे जरी कागदपत्र काही कमी असतील ते पण या ठिकाणी ॲडजस्ट करून घेता येणार आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला नवीन पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की अर्ज कसा भरायचा आहे। तुम्ही थोडक्यात ही माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। आपण तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, अर्ज लाईव्ह या ठिकाणी भरून दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरते वेळेस तुम्हाला काय करायचं आहे पहा। या ठिकाणी तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी महिलेचे नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे। त्यानंतर पती किंवा वडील यांचं या ठिकाणी निवडायचं आहे, पती किंवा वडील, तुम्ही दोन्हीपैकी एक निवडा, पती किंवा वडील। आणि ते निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी साईडला जे आहे ते पती किंवा वडील त्यांचं नाव तुम्ही निवडू शकतात, नाव टाकू शकतात। वडील असेल तर वडील नाव टाका आणि पती असेल तर या ठिकाणी पतीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। तर त्यानंतर पहा, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आहे का, तर वेगवेगळे काही नाव असेल महिलेचे म्हणजे लग्नापूर्वीचं तर ते या ठिकाणी तुम्ही निवडून घेऊ शकतात। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तारखेचं आलेमध्ये त्या तारीखचं काय नाही, तर महिलेचं नाव या ठिकाणी तुम्ही निवडून घेऊ शकतात आणि तारीख पण निवडून घेऊ शकतात। त्या ठिकाणी त्यानंतर खाली आल्यानंतर पहा, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि आधार क्रमांक कार्डप्रमाणे, म्हणजे जो अर्जदार आहे त्यांचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यांच्या या ठिकाणी तुम्ही जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घेऊ शकतात, नाही का। जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही यापैकी कुठं बी निवडा, आपण एक सांगण्यासाठी एक बीड जिल्हा निवडूया। आता बीड जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा, तालुका येतो, तालुका निवडल्यानंतर गाव येते, गाव किंवा शहर, आणि त्यानंतर ग्रामपंचायत। आता या ठिकाणी तालुकासाठी एकदम लोडिंग घेत आहेत, तालुका येईल पण जरा वेळ लागेल। त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यापैकी तुम्ही कुठलेही निवडू शकतात। आता या ठिकाणी आता तालुक्याचं ऑप्शन आलेलं आहे। त्यानंतर पिनकोड एक टाकायचा आहे, तुमचा जो एरियाचा पिनकोड आहे तो एक, मोबाईल नंबर एक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे, होय किंवा नाही टाकायचं। या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत, होय किंवा नाही। तुम्ही जर घेत असाल तर होय करा आणि नसेल घेत तर या ठिकाणी तुम्ही नाही पण या ठिकाणी करू शकता, काही अडचण नाही। तर तुम्ही घेत असाल तर होय करा नाही तर नाही करा। आणि त्यानंतर विभागनिहाय योजना, त्यानंतर या ठिकाणी पहा, लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या, इतर योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यानंतर विवाहित अविवाहित निवडा। त्यानंतर महिलाचे जे जन्म पराजित झाले आहे का, झाले असेल तर होय, नसेल तर या ठिकाणी तुम्ही नाही करू शकतात। तर झाले असेल तर होय बी करू शकता तुम्ही। तर त्यानंतर पहा मित्रांनो, खाली जे महिलेचे जे जन्म पराजित झालेला आहे का, तर नाही पण तुम्ही निवडू शकतात। या ठिकाणी तुम्ही पहा, होय किंवा नाही कुठलंही करा। त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील, बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी। त्यानंतर बँक खात्याचं जो नाव आहे धारकाचं ते नाव टाकायचं आहे। त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे। संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। त्यानंतर IFSC कोड बँकेचा, तर IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली या। त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत, त्यामध्ये आधार कार्ड असेल, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र असेल किंवा